नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बर्थडे बॅनर कसं बनवायचं कॅनवामध्ये हे बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे आपण स्कॅन करून घेतलेला आहे। कस्टम साईजमध्ये यायचं आहे। तर पेज घेण्या अगोदर आपल्याला इथे युनिट जे आहे ते इंच करायचं आहे। इंच झाल्यानंतर इथे 7 लिहायचं आहे आणि इथे 5 लिहायचं आहे। क्रिएट अ न्यू डिझाइनवर टच करून इथे पेज जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। बघा, आता इथे अशा पद्धतीने आपण हे जे पेज आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। बघू शकता इथे। बघा, आता इथे अशा पद्धतीचं आपण हे बॅनर बनवलेलं आहे। तर हे बॅनर कसं बनवायचं आता हे बघूया आपण। तर इथे अगोदर आपण एक व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन करून घेणार आहोत आणि मी जेवढं काही माझं मटेरियल आहे ते सर्व मी यामध्ये अगोदरच घेऊन ठेवलेला आहे। हा फोटो अशा पद्धतीचा कसा क्रॉप करायचा मी हे सर्व माहिती देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, आता इथे हा जो बॅकग्राऊंड आहे ना आपण घेतलेला, हा Pinterest ॲपवरून घेतला। मी फक्त बॅकग्राऊंड म्हणून लाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं होतं। तर ते कसं घ्यायचं त्या ॲपमध्ये जाऊन आपण सर्व माहिती घेणार आहोत। तर अगोदर आपण हे सर्व बॅनर जे आहे ते बनवणार आहोत। तर बघा, आता इथे अशा पद्धतीने मी हे जे बॅकग्राऊंड आहे ते लावून घेतलेलं आहे। इथे हे जे टेक्स्ट बॅकग्राऊंड आहे ना हे पण आपण कॅनवामध्ये लिहिलेलं आहे। बघू शकता इथे मी एकूण एक टेक्स्ट जे आहे ते लिहून घेतलेलं आहे। आता इथे याला फॉन्ट कोणता दिलेला आहे मी ते पण तुम्हाला दाखवतो। आता इथे आपण अँटॉन नावाचा जो फॉन्ट आहे तो दिलेला आहे सर्व याला। फक्त इथे काय केलेलं आहे, कुठे कुठे आपण टेक्स्ट जे आहे ते मोठं ठेवलेलं आहे, कुठे कुठे आपण छोटं ठेवलेलं आहे। तर हा जो बॅकग्राऊंड आहे मी हा कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते। आता इथे बघू शकता तुम्हाला इथे वरती ब्लॅक कलरची लाईन दिसत आहे। तर याला काय करायचं, असं वाढवून द्यायचं आहे। बघा, बॅकग्राऊंडला आता मी असं लावलं होतं तर इथे ब्लॅक कलरची लाईन दिसत होती। तर अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आणि हा जो बॅकग्राऊंड आहे मागे लागलेला व्हाईट कलरचा हा डिलीट करून आपल्याला असं क्रॉप करून घ्यायचं आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने क्रॉप करत आहे अशा पद्धतीने। आणि हा जो फोटो आहे ना असा लावून घ्यायचा आपल्याला इथे आणि याची ट्रान्सपरन्सी काय करायची आपल्याला कमी करायची। अशा पद्धतीने याला कमी करून असं लावून घ्यायचं आहे। बघा, आता इथे आपण अगोदर बॅकग्राऊंड लावून घेतलेले आहे दोन्ही। आता इथे आपल्याला मुलीचा फोटो लावायचा आहे। तर इथे मी हा फोटो कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते। आता इथे बघा, मी याची सेटिंग ऑलरेडी करून ठेवलेली आहे फोटोची, कशा प्रकारे त्याला इफेक्ट वगैरे द्यायचे आहे। तर हा फोटो आपण थोडासा असा मोठा करूया आणि इथे ठेवूया। तर आता इथे बघा, हा फोटो आपण अशा पद्धतीने लावलेला आहे। पुन्हा मी झूम करते आणि दुसरा जो फोटो आहे तो पण कॉपी करून तिकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते। आता इथे बघा, आपण जेव्हा डिझाईन करतो ना तेव्हा इकडचं तिकडचं पेज जे आहे ते लवकर सरकत नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, झूम करून लावायचं आहे। ही पेज करायचं असेल तर त्याला झूम करा आणि व्यवस्थित लावा। आता हा फोटो आपल्याला मागे पाहिजे तर त्यासाठी या फोटोची पोझिशन काय करते मी बॅकवर्ड करते। तर अशा पद्धतीने मी फोटोची पोझिशन जे अशा पद्धतीने करून घेतलेली आहे। बघू शकता आता इथे। आणि इथे हा फोटो जो आहे ना हा फोटो आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, फोटोचं जे आहे ना ॲडजस्टमेंट थोडंसं कमी जास्त करून बघायचं, कारण ना आपल्याला जेव्हा फोटो आपण लावतो ना तेव्हा डिस्टर्ब करते, इकडच्या तिकडच्या फोटोला टच करते। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे सर्व फोटो जे आहे ते लावलेले आहे। आता इकडे आपण चेक करूया व्यवस्थित लागले की नाही लागले आपले फोटो। तर सेम टू सेम आपण फोटो लावलेले आहे, फक्त आपल्याला हा फोटो जो आहे थोडासा छोटा करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हे फोटो जे आहे ते लावून घेतलेले आहे आणि ह्या फोटोला काय करायचं, सर्व फोटोला आपल्याला ग्रुप करायचं आहे। तिन्ही फोटोला ग्रुप करून आपल्याला बघा, आता इथे ग्रुप केल्यानंतर इथे व्यवस्थित असं ॲडजस्टमेंट करता येतं। आता इथे पुन्हा मला थोडंसं छोटं पाहिजे कारण मला इथे टॉईज वगैरे ठेवायचे आहे। तर आता इथे बघा, मी पूर्ण ग्रुप ओपन करते आणि या फोटोला ऑलरेडी मी सेटिंग केलेलीच होती। आणि इथे बघा, ह्या फोटोची सेटिंग काय केली मी, ॲडजस्टमेंटमध्ये आले आणि ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर बघा आता इथे याचं काय काय वाढवलेलं आहे आपण। ब्राईटनेस वाढवलेला आहे 17, कॉन्ट्रास्ट वाढवलेला आहे आपण 9 आणि हायलाईट्स वाढवलेले आपण 8। आणि इथे बघा अशा पद्धतीने आपण हे वाढवलेलं आहे। आता क्लिअरिटी याची वाढवलेली नाही आहे, आपण इथे 6 पर्यंत क्लिअरिटी वाढवून घेऊया। आता दुसऱ्या फोटोचं सांगते मी। आता इकडल्या साईडने उजव्या साईडने जो आहे तो क्लिअरिटी आपण 11 ठेवलेली आहे त्याची। आता बघा पुन्हापासून सांगते। बघा, याचा दुसरा फोटो जो आहे तो उजवीकडचा, तर ब्राईटनेस आहे 15, कॉन्ट्रास्ट आहे याचा 15, हायलाइट्स आहे 9, शॅडो आहे याचं 8 आणि व्हायब्रेशन आपण दिलेला आहे 14 आणि क्लिअरिटी जे आहे ते 11। अशा पद्धतीने आपण इकडे तिकडची सेटिंग अशी करून बघितलेली आहे। जर तुम्हाला या फोटोला अजून या फोटोसारखं जर करायचं असेल तर तुम्ही या फोटोला जशी सेटिंग दिलेली आहे तशी थोडीफार कमी जास्त करून लावू शकता। बघा, आता इथे अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे। आता इथे इकडल्या पेजवर येऊया आपण आणि हे जे टेक्स्ट आहे ना मी इकडलंच कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। बघू शकता आता इथे। आणि आपण एक छोटासा मेसेज वगैरे जो आहे तो लिहून घेतलेला आहे। तर हे सर्व मी इथे आणून इथे लावून दिलेलं आहे। बघू शकता इथे टेक्स्टमध्ये जायचं आहे, टेक्स्टमधून लिहून राघवी नाव जे आहे तर हे नाव कसं टाईप केलं आपण, कसं काय केलं हे सर्व माहिती मी तुम्हाला
या व्हिडिओमध्ये देते. फक्त आपण हे जे पोस्टर आहे हे अगोदर बनवून घेऊया. आता हा जो आहे ना बर्थडेचा, हा बर्थडेचे जे पट्ट्या असतात डेकोरेशनच्या ते आपण कॅनवामधल्याच घेतलेलं आहे. हॅपी बर्थडे सर्च केलेलं होतं. तर बघू शकता आता इथे मी हे जे आहे ना इथे अशा पद्धतीने पेस्ट करून देते. बघू शकता आता इथे. तर बघा आता इथे आपण खूप दिवसापासून आपला क्लास चालू आहे, तर त्यासाठी आपलं म्हणजे माझे व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित येत पण नाही आहे, कारण आपला मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी प्रयत्न करते 1 तारखेपासून म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण टॉईज वगैरे जे आहेत सर्व कॉपी करून तिकडल्या पेजवर जे आहे ते मी लावत आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी सर्व जे काही आहे माझं ते पेस्ट करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे जे बॅनर आहे ते बनवलेलं आहे. आता इथे जे याची बर्थडेची डेट आहे ते पण मी सर्कलमध्ये अशी लावून घेतलेली आहे. बघा आता इथे झूम करून मी असं लावते. आता जो बलून वगैरे जो राहिलेला आहे ना तो पण आपण इकडे कॉपी करूया. हा जो बलून आहे याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही बलून वापरू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने बलून आपण टाकलेलं आहे. आणि इथे बघा हे टेक्स्ट जे आहे ना आपण लिहिलेलं नाव मुलीचं थोडंसं नाव इकडे गेलेलं आहे. तर हा नाव आणि हे शुभेच्छुक नाव जे आहे हे आपण कॉपी करून इथे थोडंसं इकडे सरकवून घेऊया. तर आता हे जे टेक्स्ट वगैरे दिसतंय ना तुम्हाला हे नाव वगैरे हे कशा पद्धतीने लिहायचं आता हे संपूर्ण माहिती बघूया. आता हा टॉईज वगैरे जे आहे ना हे सर्व मी कॅनवामधलंच घेतलेलं आहे. हा मिकी माऊस आपण बाहेरून घेतलेला आहे. हे नाव वगैरे जे आहे ते बाहेरून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बॅनर जे आहे ते बनवलेलं आहे. आता मी शॉर्टकटमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करते कशा पद्धतीने आपण बाहेरून घेतलेलं आहे. तर आता इथे डाउनलोड जर करायचं असेल वरती एक ॲरो दिलेला आहे, डाउनलोडवर जायचं आहे. आणि इथे PNG मध्ये आपला फोटो जो काही पेज आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा आणि डन करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे डाउनलोड होऊन जाते. बघू शकता इथे सुंदर असं आपण जे बर्थडे बॅनर आहे ते बनवलेलं आहे. बघा आता इथे आपण Pinterest ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला सर्च करायचं आहे बॅकग्राऊंड म्हणून. बघा सिम्पल बॅकग्राऊंड जरी नाव टाकलं ना भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे ते येऊन जातात. आता तुम्हाला कुठल्या पद्धतीचं बॅकग्राऊंड पाहिजे त्या बॅकग्राऊंडवर आपल्याला काय करायचं आहे टच करायचं आहे. बघा भरपूर सारे बॅकग्राऊंड आहे. आता मला तर मी यामध्ये जर टच केलं ना बघा किती सारे बॅकग्राऊंड येतात. आपण जो टेक्स्ट लावलेला आहे ना ऑलरेडी इथे बॅकग्राऊंडला लावून दिलेला आहे. बघा आता इथे अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड येतात. तुम्ही कुठल्याही पद्धतीचं बॅकग्राऊंड घेऊ शकता. बघा आता इथे मी जो घेतलेला आहे तो मला मिळेल ही मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण मी तो असाच घेतला होता, असं सर्च करून बघितलं होतं, तो माझ्यासमोर येऊन गेला आणि मी तो घेतला. बघा आता इथे भरपूर सारे बॅकग्राऊंड जे ते येऊन जातात. कुठल्याही पद्धतीचा घ्या. मिकी माऊस सर्च करायचा इथे. मिकी माऊस सर्च केलं ना तुम्हाला इथे भरपूर सारे मिकी माऊस येते. तुम्हाला काय करायचं इथे डाउनलोड करायचं आहे. आता इथे बघा हात जो आहे ना याच्यावर असं टच करायचं, 3 डॉट आहे बघा खाली आणि इथे डाउनलोड इमेज आहे 3 नंबरला, इथून डाउनलोड करून घ्यायचं. ऑलरेडी डाउनलोड झालेला आहे, गॅलरीमध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. बघा आता शुभेच्छुकचे PNG पण भरपूर सारे असतात. बघा आता इथे हार्दिक शुभेच्छा, निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, अशा पद्धतीच्या पण तुम्हाला इथे टेक्स्ट मिळून जाईल. तुम्ही हे पण डाउनलोड करून लावू शकता. वाढदिवस जर टाकला आणि तुम्ही इथे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बघा आता इथे तुम्हाला भरपूर सारे येऊन जातात. बघा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला काय करायचं हे डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड कसं करायचं मी सांगितलेलं आहे. बघा अशा टाईपमध्ये पण आहे राऊंडिंगमध्ये. ते डाउनलोड करून छान पद्धतीने त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करायचं आणि छान पद्धतीने वापरायचं. आता इथे बघा हे किती सुंदर लिहिलं आहे, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. हे बघा किती सुंदर सुंदर दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही हे घेऊ शकता. बघा बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा सांगते मी डाउनलोड कसं करायचं. 3 डॉटवर टच करायचं, अगोदर त्या इमेजवर टच करून इमेज मोठी करून घ्यायची, पुन्हा टच करायचं, डाउनलोड करून घ्यायचं. बघा इथे आपण इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप ओपन करणार आहोत. बघा आता इथे तुम्हाला 3 नंबरला दिसते युनिकोड टू इन्फिनिटिव्ह फॉन्ट, यामध्ये जायचं आहे. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे हे सर्च करायचं आहे. राघवी नाव जे आहे तुम्हाला मराठीमध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा राघवी नाव लिहून घेते मी, लिहिलं. आता पुन्हा इथे इन कवर्ड टू इन्फिनिटिव्ह बघा आहे नावाच्या खाली तुम्हाला एक ब्ल्यू कलरची पट्टी आली. इथून तुम्हाला हे काय करायचं आहे ॲड बघून घ्यायची आहे. ॲड बघितल्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचा आहे, जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आता जो आहे तो आपण कोड काढत आहे. तो कोड काढल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित मराठीमध्ये नाव येणार आहे. असं स्किप करून टाकायचं. आणि इथे बघा आता तुम्हाला कॉपी नाव दिसते, कॉपी करून घ्यायचं, पुन्हा इथे बॅक यायचं आणि इथे तुम्हाला जे हे आहे पिक्सल लॅब ॲप जे आहे ते ओपन करायचं आहे. आता इथे बघा मी ऑलरेडी नाव टाईप केलेलं आहे. आता इथे मी हे बंद करून ठेवते आणि आपलं जे पेज आहे त्याला मी असं ओपन करून घेते. बघा आता इथे व्हाईट कलरचं केलेलं आहे आपण. आता इथे पुन्हा ह्या टीमध्ये जायचं, टी फॉर टेक्स्टमध्ये, आणि हे घ्यायचं पेनमध्ये जायचं आणि इथे आपल्याला काय करायचं आहे हे टेक्स्ट जे आहे ते लिहून घ्यायचं आहे. आता जो कोड काढलेला आहे तो
तर हे मोठं करते मी. मोठं केल्यानंतर इथे पेसिंग द्यायची आहे थोडीशी, म्हणजे कधी नाव जे आहे ते आपलं कट होणार नाही अशा पद्धतीने. आता इथे हे व्यवस्थित केल्यानंतर पुन्हा आता इथे काय करायचं, कलरमध्ये यायचं आहे. तुम्हाला कलर इथून द्यायचा असेल तर तुम्ही ऑलरेडी इथून पण देऊ शकता. इथे पण छान छान ग्रेडियंट आहे, बघू शकता इथे. किंवा तुम्ही इथे बघा हे दिलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. इथे टेक्स्चर दिलेलं आहे, टेक्स्चर पण तुम्ही देऊ शकतात. अगोदर आपण याचा कोड जो आहे तो काढून घेऊया. बघा आता इथे हे नाव लिहून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला फॉन्टमध्ये जायचं आहे. बघा 2 नंबरच्या लाईनमध्ये, थोडं कॅन्सल करते मी, पुन्हा सांगते. 2 नंबरच्या लाईनमध्ये फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे टच करायचं आणि माय फॉन्टमध्ये यायचं. आता इथे बघा आपण जे इन्फिनिटिव्हचे जे फॉन्ट आहे माझे वरतीच आहे, तर इथे तुम्ही टच करून बघायचं. जो कोणता तुम्हाला आवडते त्या पद्धतीचा द्यायचा आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे कोणतं छान आहे. तर बघा आता एक नाव लिहिल्यानंतर सर्व जे फॉन्ट आहे ना देऊन बघायचे, कारण जेणेकरून आपल्या लक्षात येणार आहे कशा पद्धतीचं आपण ते फॉन्टमधलं नाव घेतलेलं आहे म्हणून. तुम्हाला फॉन्ट बघा आता इथे आपण दिलेलं होतं 18 नंबरचा इन्फिनिटिव्ह फॉन्टमधला, तर मी हा फॉन्ट दिलेला होता. आता याला व्यवस्थित जसं आपण अगोदर टाईप केलेलं होतं, मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीचं नाव कसं तयार करायचं या पद्धतीचं मी ते दाखवते. अगोदर आपण याला छोटं करूया व्यवस्थित. आणि हे बघा हे अशा पद्धतीने आलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्चरमध्ये जायचं आहे. बघा आता इथे स्क्रॉल करते मी. च्या बाजूने आणि ओपेसिटीच्या मध्ये, कलरच्या बाजूने आणि ओपेसिटीच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये एक टेक्स्चर म्हणून ऑप्शन आहे, त्यामध्ये जायचं आणि पुन्हा तुम्हाला अशा कलरचा बॉक्स मिळेल. आणि इथे बघा तुम्हाला एक गॅलरीसारखं ऑप्शन दिसेल, यावर टच करायचं. आता इथे टच केल्यानंतर ग्रेडियंट घेतला होता, यावर मी टच करते. आता हा ग्रेडियंट घेतल्यानंतर मी असा छोटा करून घेतला. पुन्हा राईट टिकवर टच केलं आणि हा ॲटोमॅटिक याला लागलेला आहे, बघू शकता इथे. आता लागल्यानंतर इथे बघा पुन्हा ह्या टेक्स्चरमध्ये जायचं, असं जर बॅक आल्यानंतर, आणि हे बघा इनेबल करायचं आहे. बघा इनेबल केल्यानंतर तुम्ही हे कमी जास्त करू शकता. इनेबल केल्यानंतर आता हे कमी जास्त केल्याने काय होतं, तर तुम्हाला कशा पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे त्या पद्धतीचं तुम्हाला द्यायचं आहे. तर मला हे ब्लॅकमध्येच पाहिजे, खूप छान वाटत आहे. आणि हे दिल्यानंतर मग मी इथे आले, बघा इथे सर्कलमध्ये आले, सॉरी स्ट्रोकमध्ये आले. स्ट्रोकमध्ये आल्यानंतर याला बॉर्डर दिली मी व्हाईट कलरची. बघा आता इथे, आता हे पेज आपलं ना व्हाईट कलरचं आहे त्यामुळे दिसणार नाही. मी पुन्हा ब्लॅक करते जेणेकरून तुम्हाला दिसणार आहे, लक्षात येणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी इथे याला दिलेला आहे. आता अगोदर या नावावर टच करायचं, नंतर आपल्याला जे काही करायचं आहे ना त्यामध्ये जायचं. आता बघा अशा पद्धतीने आपण व्हाईट स्ट्रोक जो आहे तो दिलेला आहे. आता हे स्ट्रोक विड्थ जे आहे ना वाढवायचे आहे आपल्याला, अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे. आता इथे बघा मी अशा पद्धतीने वाढवलेली आहे. पुन्हा मी इथून बॅक येते. आता इथे शॅडोमध्ये यायचं आहे, शॅडोमध्ये ओपन करायचं, इनेबल करायचं आहे. तुम्हाला कोणता शॅडो द्यायचा आहे, ब्लॅक द्यायचा आहे ना, ब्लॅक कलर द्यायचा, सिलेक्ट करायचा. इथे मी ब्लॅक सिलेक्ट केला आणि याची जी ओपॅसिटी आहे ते कमी जास्त करून बघायची. आता इथे बघा ब्लर रिडम दिलेलं आहे, हे पण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे व्हाईट पाहिजे, व्हाईट याच्यावर दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. पुन्हा आता इथे इंटर बघा, आता इथे काय शॅडो म्हणतात त्याला, तर हे 3D दिसते, थोडंसं 3D दिसते हे. बघा आता इथे कशा पद्धतीने हे 3D दिसते. बघा आता इथे वरती तुम्हाला त्या पद्धतीचं दिसणार आहे. अशा पद्धतीने ते इकडे तिकडे होणार आहे टेक्स्ट. तर हे आपण अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. आता इथे बघा मी पुन्हा आता इथून बॅक येते, म्हणजे आता हे डाउनलोड करायचं आहे तुम्हाला ट्रान्सपरन्सीमध्ये. आता हे डाउनलोड करायचं आहे. तर इथे बघा 4 नंबरचा जो बॉक्स आहे त्यावर टच करायचं आणि इथे बघा कलरच्या बाजूने ट्रान्सपरंट म्हणून दिलेला आहे, यावर टच करून अशा पद्धतीने आपलं हे नाव बनलेलं आहे, बघू शकता इथे. आणि इथे वरती एक सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे प्लसच्या बाजूने, आणि इमेजवर टच करायचं, सेव्ह ॲज अ इमेजवर. आणि इथे बघा डिफॉल्ट आहे ना, तर इथे अल्ट्रा करायचं, म्हणजे आपला जो फोटो आहे तो क्लिअर येणार आहे टेक्स्टचा. आणि सेव्ह टू गॅलरीमध्ये असं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इकडच्या तिकडच्या ॲपमध्ये जाऊन छान पद्धतीने माझं जे मटेरियल बनवून घेतलेलं आहे. आता पुन्हा आता इथे आपण पिक्स आर्टमध्ये येऊया, म्हणजे फोटो कसा क्रॉप केलेला आहे मी ते माहिती देते. बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहे, ओपन केल्यानंतर लगेच. आणि वरती बघा तुम्हाला एक सर्कल दिसतो कलरचा, त्याच्या बाजूने एक सर्कल आहे ट्रान्सपरन्सीसारखा, त्यावर टच करायचं. त्यावर टच केल्यानंतर आता इथे बघा फोटो आपल्याला छान असे हे करून घ्यायचे. ॲड अ फोटो करते मी. आता तुम्ही बॅकग्राऊंड ऑलरेडी डिलीट पण करू शकता तुम्ही फोटोचं, किंवा अगोदर मी हा फोटो जो आहे ना ॲड करून घेते अशा पद्धतीने. आणि ॲड केल्यानंतर बघा इथे अशा पद्धतीने हा फोटो आला. आता तुम्ही अगोदरच क्रॉप करून घ्या, तुम्हाला फोटो किती क्रॉप पाहिजे काय पाहिजे अगोदर करायचा, म्हणजे तो फोटो क्रॉप तुम्ही जेव्हा नंतर सगळ्या सेटिंग झाल्यानंतर करताना तेव्हा पुन्हा तो फोटोला बॅकग्राऊंड येतं. अशा पद्धतीने मी हे आतमध्ये घेतलं. आता इथे बघा माझं ऑलरेडी प्रोवाल आहे, तर मी इथे बॅकग्राऊंड डिलीट करून घेते. बघा रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणते, यावर टच करते, ओपॅसिटीच्या बाजूने आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड केल्यानंतर हे बॅकग्राऊंडचे आहे ते डिलीट होऊन जाते. किंवा तुम्ही बेजी रिमूव्हमधून अगोदर बॅकग्राऊंड डिलीट करा, मग ॲपमध्ये घ्या, अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही
जर तुम्हाला हे ॲप पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, ते जॉईन करा, तिथून तुम्हाला मिळून जाईल. बघा आता इथे अशा पद्धतीने हा फोटो घेतलेला आहे. वरती तुम्हाला एक रबरचं ऑप्शन दिसते, यावर टच करायचं आणि हा फोटो जो आहे थोडासा झूम करून घ्यायचा. तर बघा आता इथे साईज जी आहे ती तुम्हाला कमी जास्त करायची कंपल्सरी नाही आहे. 50च्या आत तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही साईज ठेवू शकता. ओपेसिटी पण कमी करायची आहे आणि इथे हार्डनेस जो आहे तो कमी करायचा. ओपेसिटी जर जास्त असेल त्याच्यापेक्षा कमी करायचं आहे. पुन्हा मग यावर टच करून पद्धतीने तुम्हाला हे रबड करायचं आहे, म्हणजे इरेज करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इरेज करत जा. तुम्हाला कसं पाहिजे काय पाहिजे बघू शकता. इथे अशा पद्धतीने आपण हे इरेज करत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फोटो क्रॉप केल्यानंतर इरेज केल्यानंतर तुम्ही हा फोटो डायरेक्ट सेव्ह करू शकता. तुमचं जरी प्रो नसेल, फ्रीवालं जरी असेल तर करू शकता. आता कधी कधी काय होतं ना, याला बॅकग्राऊंड येऊन जातं आणि ते बॅकग्राऊंड डिलीट करताना फोटो व्यवस्थित डिलीट होत नाही. अशा पद्धतीने आता इथे डन करायचं. बघा वरती राईट टिक दिलेलं आहे. आता याला जर तुम्हाला अगोदरच छान पद्धतीने इफेक्ट वगैरे द्यायचं असेल, हे झाल्यानंतर बघा पुन्हा सांगते, अशा पद्धतीने झाल्यानंतर वरती एक टिक आहे, राईट टिक, त्यावर टच करून ॲडजस्टमेंटमध्ये यायचं. ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ना ब्राईटनेस थोडासा वाढवायचा आहे, जास्त नाही वाढवायचं आहे. तुम्हाला 5 ते 6 पर्यंत वाढवून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा कॉन्ट्रास्टमध्ये यायचं. कॉन्ट्रास्ट जो आहे तो आपल्याला 7 पर्यंत वाढवून घ्यायचा. आता क्लिअरिटी जी आहे ना तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार वाढवायची. तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे, तर मी 10 पर्यंत वाढवली. आता हे बघा सॅच्युरेशन वाढवल्यानंतर असा फोटो येतो, खूप छान दिसतो सॅच्युरेशन वाढवल्यानंतर. तर हा मी वाढवते 20 पर्यंत, 20 किंवा 25 पर्यंत वाढवून घेते मी. अशा पद्धतीने मी हा वाढवून घेतलेला आहे. आता पुन्हा इथे हे जे आहे ना 2-4 नंबरचे नाही, ते हे वापरायचंच नाही. ह्याने पूर्ण ना फोटो असा होऊन जातो. हे मी जास्त करून वापरतच नाही. आता इथे बघा शॅडो जो आहे ना, शॅडो हा असा वाढवायचा आहे आपल्याला, तो 15 पर्यंत वाढवून घ्यायचा आहे. पुन्हा आता इथे हायलाईट्स दिलेलं आहे. हायलाईट्स जे आहे ना ते थोडंसं वाढवायचं आहे, 13 किंवा 15 पर्यंत. आणि टीन जे आहे ते वाढवून घेते 5 पर्यंत. अशा पद्धतीने मी सेटिंग करून घेतलेली होती फोटोची. आणि वरती बघा राईट टिक दिलेला आहे, यावर टच करायचं, पुन्हा त्यावर टच करायचं. जर तुम्हाला हा फोटो मोठा पाहिजे तुम्ही अगोदर मोठा करून घ्या, एकच वेळा दाबायचं आहे. हे सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला जर हा फोटो वाढवायचा असेल तर तुम्ही असा मोठा कमी जास्त करू शकता. नंतर तुम्हाला पुन्हा त्या टिकवर टच करायचा आहे. आता फोटोला टच केल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही ना, सेटिंग करू शकत नाही ना, त्याचं तुम्ही जे आहे आपण आता क्रॉप केलं ते पण तुम्ही क्रॉप करू शकत नाही. तर अगोदर सर्व जे सेटिंग वगैरे आहे सर्व करून घ्यायची. नंतर त्याला फायनलमध्ये राईट टिकवर टच करायचं. एकदा फायनल राईट टिक केलं का तो पुन्हा त्याचं काहीच होऊ शकत नाही. पुन्हा मग तुम्हाला तो फोटो ॲड करावा लागतो. पुन्हा जशी सेटिंग केली तुम्ही पुन्हापासून तशी करावी लागते. पद्धतीने आपण सर्व सेटिंग करून घेतलेली आहे. वरती बघा तुम्हाला एक डाउनलोडचा आयकॉन दिसते, यावर टच करायचं आणि इथे डाउनलोड कसं करायचं हे पण मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघा वेगवेगळे तुम्हाला नावं दिलेले आहे. सेव PNG, सेव GPG, सेव PDF, हे असं काहीच करायचं नाही, डायरेक्ट क्लोज करायचं आहे. हे डायरेक्ट क्लोज केल्यानंतर जसा आपण तुम्ही बनवलेला फोटो आहे तसाच ॲड करता येतो. पुन्हा आता इथे बॅक येऊया आणि इथे बॅक आल्यानंतर आपण इथे कॅनवामध्ये ॲड करून दाखवते मी तुम्हाला. बघा आता इथे आपण एक व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन करूया आणि इथे गॅलरीचं ऑप्शन येते. बघा गॅलरीचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आलेला दिसेल आणि पूर्ण ब्लॅकमध्ये दिसेल तो. बघा अशा पद्धतीने तुम्ही हा फोटो आतमध्ये घेऊ शकता, पण हे ॲड करू शकतो. बघू शकता इथे. आता हे असे तुम्हाला फोटो यामध्ये ॲड करायचे. आणि मी संपूर्ण हे बॅनर कसं बनवलं आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने बनवलेलं आहे. हे टॉईज वगैरे आपण कॅनवामधलेच घेतलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.